आणि हॉकीच्या मैदानातून वळूया आता कला क्षेत्राकडे। तिकडे सुद्धा एक आनंदाची बातमी आहे। कलाप्रेमी, संस्कृतीप्रेमी आणि मुंबईकरांसाठी नुकत्याच सुरू झालेल्या मामी महोत्सवाच्या निमित्ताने एक आगळीवेगळी भेट मिळाली आहे। दक्षिण मुंबईमधील रॉयल ऑपेरा हाऊस हे एकेकाळी राजशाही थाट असलेलं थिएटर पुन्हा एकदा सजलंय आणि प्रेक्षकांसाठी इथले दरवाजे खुले झालेत। याच निमित्ताने या नव्या सजलेल्या ऑपेरा हाऊसचा फेरफटका आता आपण करूया। मुंबईतील सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या या दक्षिण मुंबईच्या परिसरात आपण आहोत आणि तिकडची एक हेरिटेज वास्तू, हेरिटेज दर्जा प्राप्त झालेली वास्तू अर्थात ही रॉयल ऑपेरा हाऊसची वास्तू। या वास्तूचं आता नूतनीकरण झालेलं आहे मामी महोत्सवाच्या निमित्ताने। मात्र या वास्तूचा भूतकाळ कसा होता, त्याचा भविष्यकाळ कसा असणार आहे आणि त्याच्या वर्तमानामध्ये सध्या काय घडामोडी सुरू आहेत, याच अनुषंगाने आता आपण माहिती घेणार आहोत। आणि त्याचे अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ सिने अभ्यासक आणि लेखक अरुण पुराणिक आणि त्यासोबतच ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखक दिलीप ठाकूर। या दोघांसोबत या रॉयल ऑपेरा हाऊसची सफर आता आपण करणार आहोत आणि याच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत। जाऊया। रॉयल ऑपेरा हाऊस दक्षिण मुंबईतील सर्वात जुन्या आणि लोकप्रिय थिएटरपैकी एक। या थिएटरचं हे नवं रुपडं 574 सीट्सची क्षमता असलेल्या थिएटरमध्ये 2 बाल्कनी आहेत। इथले रॉयल बॉक्सेसही या वास्तूच्या सौंदर्यात भर घालतात। या रॉयल ऑपेरा हाऊसला हेरिटेज दर्जा मिळाल्यानं त्याचा पुनर्विकास न होता त्याचं फक्त नूतनीकरण करण्यात आलंय। सारा रिनोवेट हुआ है। जो ओरिजिनल 1916 में जो तरीके से थिएटर बना था वो तरीके से ओरिजिनलिटी वापस लाने के लिए हमने पूरी कोशिश की है कि जैसे वैसा था वैसे ही आज है। 2-3 मेजर चेंज जो है वो ज़माने से और आज के, कि वो ज़माने में एसी नहीं हुआ करता था, ऐसी सीट्स नहीं हुआ करती थी, साउंड ऑब्वियसली ऐसा नहीं हुआ करता था बिकॉज वो प्योर ओपेरा थिएटर था। आज के ज़माने में हिंदुस्तान में, मुंबई में प्योर ओपेरा कम आएंगे। हम ऐसा चाहते हैं, जो फैमिली का विज़न है, जो महाराजा ऑफ गोंडल ये थिएटर के मालिक हैं, उनका ये विज़न है कि सारे प्रकार के ड्रामा, म्यूज़िक इवेंट्स जो भी हैं वो यहाँ आए। या आलिशान थिएटरची मालकी 1952 मध्ये गोंडल राजघराण्याकडे आली। त्यावेळचे महाराजे विक्रमसिंगजी यांनी 1952 मध्ये हे थिएटर विकत घेतलं आणि 2010 मध्ये त्यांचे सुपुत्र ज्योतेंद्र राजे यांनी याला नवा साज देण्याचं नक्की केलं। असं असलं तर या थिएटरची नांदी 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात झाली आणि त्याचबद्दल अधिक जाणून घेऊया। आपल्यासोबत ज्येष्ठ सिने अभ्यासक आणि लेखक अरुण पुराणिक सर आहेत। याचा जो आराखडा आहे, याचा आराखडा जहांगीर कराका या पारशी गृहस्थांनी बनवला आणि त्यांनी सुद्धा लंडनला जाऊन लंडनचा ओपेरा कसा असतो त्या धर्तीवर याचा आराखडा बनवला आणि ब्रँडमन, मॉरिस ब्रँडमनने ह्याची वास्तू उभारणी केली। साधारण 1911 साली 5वा किंग जॉर्ज या राजाने याची पायाभरणी केली आणि त्याच वर्षी ह्या थिएटरचं उद्घाटन झालं। किंग जॉर्जनी उद्घाटन केलं म्हणून ह्याला रॉयल ऑपेरा हाऊस असं म्हणतात। रॉयल हे मिळालं त्या राजामुळे मिळालं। त्याच्यामध्ये ध्वनी योजना अशी केलेली होती की सीटवरती कुठेही बसल्यानंतर त्या नाटकातले संवाद किंवा संगीत हे स्पष्टपणे ऐकू येत होतं। ह्या थिएटरला तिन्ही बाजूनी बंदिस्त असणारे असे 26 ब्लॉक्स आहेत। हे बॉक्सेसमध्ये ह्या प्रायव्हसीसाठी किंवा उच्चभ्रू लोक जी यायची त्यांच्यासाठी हे बॉक्सेस केलेले, असे इथे 12 आणि मागे 4 असे 26 बॉक्सेस आहेत। आधी ऑपेरा, त्यानंतर संगीत नाटक आणि मग चित्रपट अशी स्थित्यंतर पाहणाऱ्या ऑपेरा हाऊसच्या याच मंचावर अनेक दिग्गजांनी आपला कलाविष्कार सादर केला। त्यासोबतच पंडित नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्याचा संदेश दिला, तो देखील याच मंचावर। या मंचाचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्या म्हणजे गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपला पहिला जाहीर कार्यक्रम जो केला तोही याच स्टेजवर। देखते हाँ
आणि ऐतिहासिक प्रवास. हो, 1911मध्ये हे थिएटर बांधून तयार झालं. पहिल्याच वर्षी म्हणजे 2012मध्ये 1912मध्ये अमेरिकेचा विख्यात जादूगार रेमंड्स त्याला बोलवून त्याचे जादूचे प्रयोग इथे सुरू झाले. त्याच्यानंतर फ्रेंच पॅथे कंपनीची ते मनोरंजनाचे कार्यक्रम इथे करत. अँडरसनची नाटकं इथे व्हायला लागली. त्याच वेळा त्या दरम्यान मराठी रंगभूमी पण भरभराटीला येऊ लागली होती. बालगंधर्व होते, मास्तर कृष्णाराव होते, तुमचे दीनानाथ मंगेशकर, किर्लोस्कर, तुमचे पेंढारकर, या लोकांची सगळ्यांची नाटकं इथे होत होती. ह्या इथे एक ऐतिहासिक कार्यक्रम झाला. म्हणजे कुमारी लता दीनानाथ मंगेशकर ही लहानशी मुलगी, म्हणजे तिला उभं राहिलं तर दिसत पण नव्हती, तिला टेबलावर बसवून तिने पहिला जाहीर सार्वजनिक गायनाचा कार्यक्रम इथे केलेला आहे. संत तुलसीदास, आग, आवारा, श्री 420 यासारख्या हिट चित्रपटांचे प्रीमियर झाले ते याच ऑपेरा हाऊसमध्ये. आणि याच ठिकाणी एकमेव मराठी चित्रपट झळकला, हे खास सांगावं लागेल. आणि तो चित्रपट होता नवरी मिळे नवऱ्याला. त्याच्याबद्दल जाणून घेऊया. निर्माते सतीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी ज्यावेळेला ठरवलं की बाबा मुंबईमध्ये आपल्याला काहीतरी वेगळा एक्सपोजर पाहिजे, वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर गेलं पाहिजे, तेव्हा त्यांनी ऑपेरा हाऊसला येणं पसंत केलं. आणि नवरी मिळे नवऱ्याने इथे 4 आठवडे मुक्काम केला, हे महत्त्वाचं आहे. ते उपकार, शोर, पुरवार पश्चिम, रोटी कपडावर मकान, 2 रास्ते तर झालं, त्याशिवाय अमर अमर अँथनी, मौसम, हे असे उपहार, हे त्या कालांतराने आखिर क्यू, अमृत, हे चित्रपट इथे सिल्वर जुबली झाले. हे उल्लेख एका वेगळ्या सिनेमाचा मी उल्लेख करीन. इथे ह्या थिएटरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मॅटिनी शो ही पद्धत नव्हती. मॅटिनी शो एक कल्चर होता, पण ह्या थिएटरला नव्हते. परंतु MS सत्तूचा 27 डाऊन नावाचा एक सिनेमा होता, त्याच्यामध्ये राखी होते आणि राखीने संपूर्ण करिअरमध्ये जो एक वेगळा सिनेमा केला तो इथे होता. आणि अजून एक उल्लेखनीय म्हणजे ना, फॅमिलीसाठी असणारं चित्रपटगृह. आता हे जे आपण इथे बॉक्स बघतोय 2 सीट किंवा 7 सीटचे बॉक्स असायचे. आणि हे बॉक्स ही नाटकाच्या थिएटरची पूर्वीची पद्धत, परंतु ती चित्रपटगृहाला पुढे फॉलो झाली. आणि इथे आता हे जे आपण गॅप्सनी सीट्स बघतोय, अशा पद्धतीची थिएटरची किंवा सीटची रचना कुठेही पाहायला मिळणार नाही आपल्याला. मध्ये या थिएटरवर पडदा पडला तो 2016 पर्यंत, म्हणजे तब्बल 23 वर्ष हे थिएटर बंद होतं. आणि त्यानंतर आता मामी फेस्टिवलच्या निमित्ताने या थिएटरवरचा पडदा उघडलेला आहे. आणि या थिएटरचा ह्या वेगळ्या अँगलने आपण लुक बघूया. अतिशय आलिशान असं हे रॉयल ऑपेरा हाऊस थिएटर. आणि या थिएटरमध्ये अनेक बहारदार, अनेक अविस्मरणीय परफॉर्मन्सेस अनेक कलाकारांनी सादर केलेच आहेत. मात्र या थिएटरमध्ये काही यादगार अशी शूटिंग्स देखील झाली आहेत, तर त्याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. एक असा रेफरन्स सांगितला जातो की HS रेवेलचं जे मेहबूब की मेहंदी सिनेमा आहे आणि त्यात लीना चंदावरकरचं जे गाणं आहे, जाने क्यों लोग मोहब्बत करते, त्याचं चित्रीकरण इकडे सिनेमाच्या वेळा सांभाळून गेलं. काय तो काळ असा होता की मेन थिएटर म्हणजे सिल्वर जुबली, गोल्डन जुबली आणि पिक्चर चालायचे. अशा वेळेला चित्रीकरणासाठी वेळ ही सकाळच्या शिफ्टमध्ये मिळायची. परंतु ज्यावेळेला चित्रपटगृह बंद झालं त्यानंतर काही वर्षे इथे चित्रीकरण व्हायचं. आपल्या एन चंद्रानी, वजूदचं, नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षितमधले काही महत्त्वाचे सीन या ऑपेरा हाऊसमध्ये चित्रित केलेले आहे. जर आज तू सिनेमा बघशील तर पटकन लक्षात येईल, हे तर आपलं ऑपेरा हाऊस आहे. शेवटच्या काळामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे BS ग्लाड नावाचे एक संकलक होते. त्यांनी एक हम दोनो नावाचा सिनेमाचं डायरेक्शन केलेलं. राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांच्या दुहेरी भूमिका होत्या. तर ऑपेरा हाऊसमधला महत्त्वाचा रिलीज झालेला सिनेमा हा हम दोनो आहे. हम दोनोच्या नंतर एक 2-3 आठवडे त्यांनी काही जुने चित्रपट रिलीज केले, त्याला काही रिस्पॉन्स मिळाला नाही, ॲटोमॅटिकली ते बंद झालं. आणि आता 23 वर्षानंतर पुन्हा सुरू होते. या थिएटरबद्दल आणखी एक खास बात सांगायची म्हणजे या परिसराला ऑपेरा हाऊस असं नाव पडलं ते याच थिएटरमुळे. आणि इकडे आता एक रेस्टॉरंटची पार्टी आपण बघताय, कॅफेची पार्टी आपण बघताय, जिकडे आता या थिएटरचं कार्यालय थाटण्यात आलंय.
रॉयल ऑपेरा हाऊस सोडा फाउंटन. तर या वास्तूला किंवा या रेस्टॉरंटला एक इतिहास आहे, कारण अनेक दिग्गजांनी इकडे केकवर आणि या ठिकाणी मिळणाऱ्या खारीवर ताव मारलाय. त्याबद्दल आपण विचारूया. विषयी या ऑपेरा थिएटरविषयी काही मोठी वैशिष्ट्य आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पटांगण. इतकं विस्तीर्ण पटांगण मुंबईतल्या कोणत्याही थिएटरला नाही. दुसरी गोष्ट की इथे येणारे जे पाहुणे होते किंवा प्रेक्षक जे होते, उच्चभ्रू प्रेक्षक यायचे इथे, ते इथून व्हिक्टोरियात बसून गाडीत बसून इथे उतरायची आणि डायरेक्ट सभागृहात जायची. अशी सोय फक्त स्वस्तिक टॉकीजला होती. साधारण 1945च्या दरम्यान राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर इथे नाटकांचे प्रयोग करायचे. याच कॅफेमध्ये राज कपूरला हैदराबादचा शंकर आणि गुजरातचा जय किशन इथेच भेटले. इथेच त्या टेबलावरती इराण्याच्या हॉटेलमध्ये समोसे खात असताना, पॅटीस खात असताना ते भेटले. आणि ज्या दिवशी नर्गिस म्हणाले की बरसातमध्ये मी काम करायला तयार आहे, त्या दिवशी जी पार्टी झाली ती ह्याच हॉटेलमध्ये पार्टी झाली. इथून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या नाच, स्वस्तिक, गंगा जमुना, नॉव्हेल्टी, मिनर्वा यासारख्या थिएटरवर कायमचा पडदा पडलेला आहे. ती थिएटर्स बंद झालेली आहेत. मात्र त्यामुळे ऑपेरा हाऊस देखील आता सुरू होतंय की नाही अशी धाकधूक सिनेरसिकांच्या मनात होती. मात्र या मामी महोत्सवाच्या निमित्ताने ती आता दूर झाली आहे. असेच एक ज्येष्ठ सिनेरसिक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना या संदर्भातल्या आठवणी विचारूया. काका, कधी तुम्ही इकडे नाटक किंवा पिक्चर बघितलेल्याचं आठवतंय आणि कोणाचे चित्रपट होते, कोणाचं नाटक होतं ते? माझ्या कल्पनेप्रमाणे मी 40च्या दशकात म्हणजे 50च्या आधी हे पठाण नाटक बघितलं. त्याच्यामध्ये कपूर घराण्याचे तिघेही भाऊ होते, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर. आणि 50च्या नंतर मी इथे दहेज म्हणजे राजकमल स्टुडिओचं दोखे बारात आणि त्यानंतर लागलेला मी रंगीत सिनेमा म्हणून जनक जनक पाहायला पाहिजे बघितला. आणि सचिन पिळगावकरचा एक नवरी मिळे नवऱ्याला जे कॉमेडी पिक्चर होता तो एक मुद्दाम बघण्यासाठी मी आलो होतो. तर हे आता परत याचं रिनोव्हेशन झाल्यानंतर मला असं वाटतं की हे थिएटर फार छानच झालेलं आहे. पण एक माझी इच्छा आहे आता ह्या वयाप्रमाणे की इथे मराठी पण सिनेमा काही दाखवायचं म्हणजे मला परत बघता येईल इथे. या रॉयल ऑपेरा हाऊसचा प्रवास करत करत आता आपण आलो आहोत इकडच्या पहिल्या मजल्यावरच्या एका गॅलरीमध्ये. आणि इकडून बघताना खरं तर अनेक बदल एका ज्येष्ठ सिने पत्रकारांना जाणवतात. ते आपण विचारूया. बदल नेमके कोणते आहेत? तेव्हाचा ऑपेरा हाऊस, आताचा ऑपेरा हाऊस दोन्ही वेळा तुम्ही बघितलं. काय माहिती आहे, तेव्हा सुद्धा ऑपेरा हाऊस हा साहेबी थाट होता. माझ्यासारख्या गिरगावमधल्या मध्यमवर्गीयाला इकडे येताना थोडंसं असं दबायला व्हायचं. एक मेट्रो सिनेमा आणि एक ऑपेरा हाऊस. आजही तो साहेबी थाट शिल्लक आहे असं आतमध्ये आता जे काय आपण पाहतोय त्याच्यावरनं मला वाटतं. दुसरा बाहेरचा जो बदल आहे काय, इकडे बाल्कनीसाठी एक विंडो होता आणि एक पायरी होती. त्या पायरीवरनं आपण बाल्कनीमध्ये यायचो. आणि इकडे अप्पर स्टॉल आणि ड्रेस सर्कलचा तिकीट विंडो होता, ते काढलेलं दिसतोय. आणखीन एक महत्त्वाचं असं होतं की इकडे ना कमिंग पिक्चर म्हणजे जो सिनेमा येणार आहे त्याचं होर्डिंग लागायचं. परंतु तो काळ मेन थिएटरचा असायचा, सिंगल स्क्रीनचा होता. त्यामुळे इकडे कमिंग सिनेमाचं पोस्टर बघायला सामान्य वाट बघायला यायची. लागलेला सिनेमा सिल्वर जुबली झाल्याशिवाय उतरायचा नाही. आता हा जो एक बदल आहे, आता मला काय वाटतं माहिती आहे ना की आता हे जे सगळं थिएटर आहे, आता इकडे सिनेमा हा कमी प्रमाणात म्हणजे जवळपास रिलीज होणारच नाही आहे. आता हे जे आपलं नेहरू सेंटर आहे, NCP आहे, तेजपाल आहे, तर ह्यांच्या बरोबरीने ऑपेरा हाऊस आहे ना एक कल्चर सेंटर म्हणून उभं राहील. कलाप्रेमी मुंबईकरांसाठी हे समृद्ध दालन पुन्हा एकदा खुलं झालंय. सध्या इकडे इंग्रजी आणि हिंदी नाटकांचे शोज आणि त्यासोबतच काही हिंदी आणि इंग्रजी संगीतमय कार्यक्रम देखील होणार आहेत अशी माहिती आम्हाला संचालकांनी दिली. मात्र इकडे मराठी नाटकांचे प्रयोग आणि मराठी संगीतमय कार्यक्रम देखील व्हावेत असं मनापासून वाटतं. तशी इच्छा खरं म्हणजे सर्वसामान्य रसिकांनी बोलून देखील दाखवली आहे. एक गोष्ट मात्र निश्चित की राजघराण्याची मालकी असलेल्या या रॉयल ऑपेरा हाऊसच्या त्या कार्यक्रमांचं तिकीट शुल्क मात्र सर्वसामान्य रसिकांच्या आवाक्यातलं असावं अशीच अपेक्षा आहे. कारण कलेला गरीब श्रीमंत अशा कोणत्याही सीमारेषा नसतात. या कलेचा फक्त आनंद घ्यायचा असतो आणि ती निखळपणे अनुभवायची असते. कॅमेरा पर्सन योगेंद्र आणि अनिलसह अश्विन बापट, ABP माझा, रॉयल ऑपेरा हाऊस, मुंबई.